Good morning, friends. Today we are here with another chapter that is in second term, chapter number 9, motion and types of motion. This is on page number 65. So let us start with this. What is motion? बघा एक चित्र समोर दिसते तुम्हाला. A boy kicking a ball and तो भोवरा बघा, तो भोवरा फिरतोय. तो एक मुलगा तो चेंडूवरती फेकतोय. कुंभार आहे, तो माती काही मातीची भांडी बनवण्याचं काम करतोय. विमान आकाशात उडतंय. तर सो दीज आर दी एक्झाम्पल ऑफ व्हेरियस मोशन. In our day-to-day life, we see many moving objects. Moving objects are said to be objects in motion. त्यांना काय म्हणायचं? मूव्हिंग ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट्स इन मोशन. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याचशा अशा वस्तू बघतो की ते हलत आहेत, परंतु त्यांना आपण काय म्हणायचं आहे? ऑब्जेक्ट्स इन मोशन. सो लेट अस डिस्कस व्हॉट आर द ऑब्जेक्ट्स. या पिक्चरमध्ये बघा काय काय ऑब्जेक्ट आहे. मूव्हिंग बॉल आहे बघा, तो भोवरा आहे. अगेन एरोप्लेन इज देअर. ओके, सो व्हॉट इज द डिफरन्स इन दिस मोशन? त्यांच्या मोशनमध्ये किंवा त्या गतीमध्ये काय त्या ठिकाणी आपल्याला वेगळेपणा जाणवतो किंवा काय आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. नाउ सी व्हॉट इज मोशन. व्हाईल waiting for a bus stop, other vehicles appear to be in a state of motion. आपण एखाद्या वेळेला बस स्टॉपला थांबलेलं आहे किंवा रस्त्याच्या लगत आहे तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावरून जाताना अनेक व्हेकल्स तुम्हाला दिसतील. ऑन द अदर हँड, when you are in motion yourself, a still object appear to be moving. जेव्हा तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसलेला असणार त्यावेळेला तुम्हाला दुसरे जे ऑब्जेक्ट आहे, तुम्ही त्या गाडीच्या बाहेरून जर बघितलं तर ते ऑब्जेक्ट तुम्हाला मूव्ह होताना तुम्हाला दिसू शकतात. म्हणजे जेव्हा तुम्ही रेल्वेतून प्रवास करतात, बसमधून प्रवास करतात आणि बसमधून जेव्हा आपण खिडकीच्या बाहेर बघतो त्यावेळेला ती जी झाडं आहे ती झाडं तुम्हाला मागे जाताना दिसेल, पण प्रत्यक्षात ती झाडं कुठंच जात नसतील. याचं एक एक्झाम्पल पण बघा. द ट्रीज आर सीन टू रन बॅकवर्ड व्हाईल यू आर ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. इफ एन ऑब्जेक्ट इज सीन बाय an observer to change its place continuously, the object is said to be in motion. जर आपण बघितलं तर अशा प्रकारे जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आपल्याला मोशनमध्ये असल्याचा भास होतो. चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी महत्वाचं आहे. चेंज ऑफ अ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. त्या ठिकाणी प्लेसमध्ये झालेला बदल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा मोशन होतं त्यावेळेला त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणू शकतो. वस्तूचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगोज डिस्प्लेसमेंट. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये असतो तेव्हा तो कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंटमध्ये असतो. देन व्हॉट इज मोशन? द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द मोशन. हे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थानांतरण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. इथं लिहिलंय बघा, चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट अँड द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. जे आपल्याला आता कळू शकतं की मोशन म्हणजे गती आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आणि असं कंटिन्युअस जर डिस्प्लेसमेंट होत राहिली ऑब्जेक्टची तर तो ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे असं आपल्याला सांगता येऊ शकतं. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ मोशन. तर पहिला प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतो लिनियर मोशन. अ ट्रेन और मूव्हिंग व्हेकल on a roadway travel in a straight line or in the same direction. This motion of an object is called linear motion. बघा, जेव्हा एखादा व्हेकल रोडवर स्ट्रेट लाईनला
त्याचं डिस्प्लेसमेंट होत असेल किंवा स्ट्रेट लाईनला ते जर मुवमेंट होत असेल, तर फॉर एक्झाम्पल ट्रेन आहे किंवा एखादी मुव्हिंग व्हेकल असते, तर रोडवर ती सरळ रेषेमध्ये जेव्हा जाते तेव्हा ते लिनियर डिरेक्शनमध्ये जात असते किंवा ते जे मोशन असतं ते मोशन लिनियर मोशन असतं. अँड ऑब्जेक्ट इन लिनियर मोशन शोज डिस्प्लेसमेंट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. याचाच अर्थ असा की जेव्हा लिनियर मोशन असतं तेव्हा जी डिस्प्लेसमेंट असते ती डिस्प्लेसमेंट इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे डिस्प्लेसमेंट जे आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं ते सरळ रेषेमध्ये डिस्प्लेसमेंट होत असते. इफ यू स्टँड ऑन चेअर अँड रिलीज अ बॉल फ्रॉम युअर हँड इट फॉल्स टू द फ्लोर. व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस? आता बघा, तुम्हाला जर तुम्ही चेअरवर उभा राहिलात किंवा कोणत्या उंच जागेवर उभं राहिलात, खुर्चीवर उभं राहिलात, टेबलावर उभे राहिलात आणि तुम्ही तिथून मोकळ्या हाताने जर बॉल सोडला खाली, तर तो बॉल जेव्हा खाली येतो तेव्हा तो लिनियर डिरेक्शनमध्ये खाली येत असतो. आता बघा, या ठिकाणी सुद्धा अजून दिलेले लिनियर मोशनचे एक्झाम्पल दिलेले. कम्पेअर द मोशन ऑफ सोल्जर ऑन परेड अँड अ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाइड. आता यांची जी सोल्जरची मोशन आहे आणि ह्या गर्लची जी मोशन आहे कमिंग डाऊन टू द स्लाइड, ती ह्या मोशनमध्ये कंपॅरिझन करा. बघा काय दिसतंय तुम्हाला. द मोशन ऑफ सोल्जर्स इन अ परेड इज द सेम. यांची जी मोमेंट आहे, मोशन आहे, ती सेम आहे. प्रत्येक वेळेला त्यांची जी हालचाल आहे ती सेमच असणार आहे. ड्युरिंग दॅट पिरियड नॉट इवन अ स्लाइट डिफरन्स इज सीन. हावेवर द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड डज नॉट अपियर द युनिफॉर्म. यांची जी मोशन आहे ते युनिफॉर्म असेल, प्रत्येक वेळेला त्यांची मुवमेंट सारखीच असेल, मोशन सारखीच असेल. परंतु ज्या वेळेला ही मुलगी स्लाइडवरून खाली येत असते त्यावेळेला तिचा जो मोशन आहे ते मोशन युनिफॉर्म नसेल, सारखेच नसणार. ते मोशन फास्ट 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 होत असणार आहे. द गर्ल्स कम डाऊन फास्टर अँड फास्टर. द स्पीड ऑफ हर मोशन गोज ऑन इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. आणि त्याच्यामुळे त्याचा जो स्पीड आहे तो कंटिन्युअसली वाढत जाणार आहे. द मोशन ऑफ अ मार्चिंग सोल्जर इज युनिफॉर्म लिनियर मोशन. या सोल्जरची जी मोशन आहे ती युनिफॉर्म लिनियर मोशन येईल, बिकॉज इन दिस मोशन नो चेंज इज सीन. ऑन द अदर हँड द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला दोन प्रकार मिळतात लिनियर मोशनचे सुद्धा, एक युनिफॉर्म आणि एक नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म मीन्स द मोशन इज सेम अँड नॉन युनिफॉर्म मध्ये त्याचा जो स्पीड आहे तो इन्क्रीजिंग असतो किंवा डिक्रीजिंग असतो. These are the two main types of linear motion. Again, we can say that linear motion has two types. One is uniform linear motion and the other is non-uniform linear motion. Uniform linear motion, when the distance traversed by an object along a straight line in a unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. And non-uniform linear motion म्हणजे काय? When the distance traversed by an object along a straight line in a unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. तर हे दोन्ही भाग तुम्ही लिहायचे आहेत पुस्तकामध्ये. युनिफॉर्म म्हणजे काय ते लिहायचे आणि काही प्रश्न मी देणार आहे तो भाग तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे.